नमस्कार. फुले आंबेडकर अध्यासन मुंबई विद्यापीठ मुंबई यांच्या वतीनं मी डॉक्टर अनिल सपकाळ आपले सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. अर्थात प्रारंभी कविता मोरवणकर या आपल्या कविता सादर करतील. झाला भीम माझा, आय रे चोचीच ज्यांच्या बांधलेल्या, हाय रे चोचीच ज्यांच्या बांधलेल्या, त्या मुक्यांचे गान झाला भीम माझा, त्या मुक्याने गंधाने हायाने हायाता माझा, लेखणीचे भान झाला भीम माझा. बागडावे मी जिथे खुल्या मनाने, बागडावे मी जिथे खुल्या मनाने, ते सुगंधी रान झाला भीम माझा, ते सुगंधी रान झाला भीम माझा. सागरानेही जयाला गोंजरावे, सागरानेही जयाला गोंजरावे, एवढा धनवान झाला भीम माझा, एवढा धनवान झाला भीम माझा. दाऊनी माणूस बनण्याचाच रस्ता, दाऊनी माणूस बनण्याचाच रस्ता, होय संविधान झाला भीम माझा, होय संविधान झाला भीम माझा. या धरेची शान झाला भीम माझा, त्या मुक्यांचे गान झाला भीम माझा, लेखणीचे भान झाला भीम माझा, पिंपळाचे पान झाला भीम माझा, भीम माझा. यानंतर मी माझी एक कविता पुरुष दिनानिमित्त ती मी लिहिली होती. खरं तर प्रत्येक स्त्रीची काय अपेक्षा असते ते कुठेतरी म्हणजे बाबासाहेबांना किंवा आणखी सगळे जे महापुरुष आहेत त्या सगळ्यांना वाटत असेल की प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येणारा पुरुष अशा पद्धतीचा असावा. तर कवितेचं नाव आहे अगदी असाच पुरुष हवा आहे. खरं आहे, खरं आहे सारेच पुरुष घेत नाहीत स्वतःला पुरुषत्वाच्या कातडीत चक्ख जकडून. खरं आहे सारेच पुरुष घेत नाहीत स्वतःला पुरुषत्वाच्या कातडीत चक्ख जकडून. ते उतरवतात उतरवतात जुनी कात निसज्ज होतात नव्याशी जुळवून घ्यायला. पौरुषाची शाल पांघरून कुरवाळत बसत नाहीत बाईचं बाईपण, पौरुषाची शाल पांघरून कुरवाळत बसत नाहीत बाईचं बाईपण. माणूसपणाच्या वर्गात बसतात तिच्या बरोबरीने नि फडकवत ठेवतात समानतेचा ध्वज आसमंत व्यापणारा. बंद कुलपाडूनही ते पाहू शकतात, बंद कुलपाडूनही ते पाहू शकतात बाईच्या आत दडलेल्या भावभावनांचं न सुटलेलं गाठोडं. स्वभानाबरोबरच ते जपत जातात तिचंही आत्मभान, स्वभानाबरोबरच ते जपत जातात तिचंही आत्मभान. उद्युक्त करतात तिला कर्तृत्वाच्या तेजोवलयात उजळून निघण्यासाठी. ते भिरभिरवत नाहीत आपली नजर नखशिकांत बाईच्या शरीरावरून. ते भिरभिरवत नाहीत आपली नजर नखशिखांत बाईच्या शरीरावरून. बाई सुरक्षित असते अशा पुरुषांच्या सान्निध्यात, बाई सुरक्षित असते अशा पुरुषांच्या सान्निध्यात. ते रडू आलं की रडतात, ते हसू आलं की हसतात, ते रडू आलं की रडतात, ते हसू आलं की हसतात. ते खिदळतात, ते मिसळतात, वेळ आली तर मनातील सलही खोलतात. मला तुझ्यातही अगदी असाच पुरुष हवा आहे, मला तुझ्यातही अगदी असाच पुरुष हवा आहे. वाह. करण्यापूर्वी प्रज्ञासूर्य भीमराव रावजी आंबेडकर
विस्थापितांचे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, राष्ट्रमाता आई सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन. भूमिपुत्रांचे बाबासाहेब या कविता संग्रहाचा जो तुम्ही उल्लेख केला त्यातलेच काही वेचे मी या ठिकाणी या अभिवादन दिनाच्या कार्यक्रमानं आणि याचा औचित्य साधून आपल्या समोर सादर करणार आहे. त्यातला पहिला वेचा आपल्या समोर साक्षात ठेवतोय. जरी संकटाची काळ रात्र होती तरी भीमराया तुझी साथ होती. जरी संकटाची काळ रात्र होती तरी भीमराया तुझी साथ होती. तेजस्वी प्रकाशाच्या दिशेनं सामान्यांना घेऊन जाणाऱ्या सर्वव्यापी महामानवा. तेजस्वी प्रकाशाच्या दिशेनं सामान्यांना घेऊन जाणाऱ्या सर्वव्यापी महामानवा. बोचल्या नाही तुझ्या सावलीत संकटाच्या काळ रात्री, पण आता सोसवत नाही स्वातंत्र्याच्या अंगणातला प्रकाश. काळजाला भेदणारी वावटळ घिरट्या घालते आमच्या भोवती. काळजाला भेदणारी वावटळ घिरट्या घालते आमच्या भोवती. आजे पंजांनी लावलेली बांधही हसतात आमच्या मांडव. स्वतःच्या हाताने सजवलेला मांडव कोलमडतोय आमच्या डोळ्या देखत. कुलूप बंद होऊन बसल्या आमच्या घायाळ चळवळी. कुलूप बंद होऊन बसल्या आमच्या घायाळ चळवळी. किती इमाने इतबारे लढलो आम्ही हे ध्येय हरवलेले लढे. कोण आहेत आमच्या लढ्यांना हाणून पाडणारे. कोण आहेत आमच्या लढ्यांना हाणून पाडणारे. आता कुणाच्या खांद्यावर ठेवाव्यात आम्ही आमच्या शापित माना. आमच्या नेतृत्वानच जिथं केली आमच्या सोबत लंडी. आमच्या नेतृत्वानच जिथं केली आमच्या सोबत लंडी, तिथं ठेवावा तरी कुणावर भरोसा. बोरीच्या काट्यानं फाटावं धोतर तशी फाटत गेली आमची संघटना. बोरीच्या काट्यानं फाटावं धोतर तशी फाटत गेली आमची संघटना. आम्हाला रक्त गाळायला सांगणारे जाऊन बसले सत्ता सुंदरीच्या पदराशी चाळा करत. आम्हाला रक्त गाळायला सांगणारे जाऊन बसले सत्ता सुंदरीच्या पदराशी चाळा करत. आम्हाला वाऱ्यावर सोडून फिरतय आमचं थिंक टँक. आमच्या मरणाने ज्यांना पडत नाही अशांची गाळून मेलो आमचे मायबाप. रानात घाम गाळून मेले. कळत नाही पोसणाऱ्या अखराचाच कसा शाप लागला आम्हाला. इघीन पडल्यावर होतो जसा अख्ख्या वावराचा करपा. इघीन पडल्यावर होतो जसा अख्ख्या वावराचा करपा. तसा होतोय करपा कुणब्याच्या जान जवान आयुष्याचा. इघीन पडल्यावर होतो जसा अख्ख्या वावराचा करपा. तसा होतोय कुणब्याच्या जान जवान आयुष्याचा. त्या इघिनानं गळावी एक एक सेंग. त्या इघिनानं गळावी एक एक सेंग. तसे गळून पडत आहेत रोज आमच्यातले 4-2 जीव. कान बधीर होतात ऐकून सत्वशिलेची किंकाळी. कान बधीर होतात ऐकून सती कोवळे अभिमन्यू शिरतायत शेता शिवाराच्या चक्रव्यूहात. कान बधीर होतात ऐकून सत्वशिलेची किंकाळी. तरीही कोवळे अभिमन्यू शिरतायत शेता शिवाराच्या चक्रव्यूहात. दुसरं करणार तरी काय ते. दुसरं करणार तरी काय ते. काळी माय तेवढी खरी बाकी समद झूठ. काळी माय तेवढी खरी बाकी समद झूठ. मस्तकाला मुंग्या आणणार बापाचं घायाळ होणं थांबवावं कसं. थांबवावं कसं. शिवपस्तोर आलेलं शेता शिवाराचं मरण लांबवावं कसं. मस्तकाला घायाळ करणार बापाचं मरण थांबवावं कसं. शिवपस्तोर आलेलं शेता शिवाराचं मरण लांबवावं कसं.
हे कोल उलगडताना, हे कोड उलगडताना, मांडव कोलमडताना, हे कोड उलगडताना, मांडव कोलमडताना, बाबासाहेब तुमची सय का दाटून आली. हे कोड उलगडताना, मांडव कोलमडताना, बाबासाहेब तुमची सय का दाटून आली. लागलेल्या लेकराला, ठेच लागलेल्या लेकराला माय आठवावी तस, ठेच लागलेल्या लेकराला माय आठवावी तस, कानीचा फास पडलेल्या वासराला अडरानातली गाय आठवावी तस, अडरानातली गाय आठवावी तस, अडरानातली गाय आठवावी तस. वा. याच कवितेतला दुसरा, ही कविता याची दुसरी आवृत्ती आता आलेली आहे. ही कविता 120 पानांच्या पर्यंत जाणारी कविता आहे, पण मी काही कडवे निवडलेले आहेत तेच तुमच्या समोर सादर करतोय. आता हा तुमच्या समोर साक्षात करतोय. दरवर्षी 14 एप्रिल लाच यांना येणार महामानवाची याद. दरवर्षी 14 एप्रिललाच येणार यांना महामानवाची याद. पवित्र पंचशील फडकावून ते पिटतात हकाटी. पवित्र पंचशील फडकावून ते पिटतात हकाटी. बाबासाहेब म्हणजे दलितांचे कैवारी, बाबासाहेब म्हणजे घटनेचे शिल्पकार. पवित्र पंचशिलाचा ध्वज, बाबासाहेब म्हणजे दलितांचे कैवारी, बाबासाहेब म्हणजे घटनेचे शिल्पकार. याच्या पलीकडचा आंबेडकर कोण सांगणार? याच्या पलीकडचा आंबेडकर कोण सांगणार? वर्षानुवर्ष घातला जातोय रतीब त्याच उच्चारांचा. वर्षानुवर्ष घातला जातोय रतीब त्याच उच्चारांचा, आणि अडकवलं जातंय तुम्हाला एका चौकटीत. पद्धतशीरपणे षडयंत्र ठरवून रचलेलं षडयंत्र. कार्यकर्त्यांचं राहू द्या. एससी ओबीसीच्या नेत्यांचे हाल तरी काय आहेत? त्यांचा चेहरा करून पुढे घेतले जातात मेळावे बहुजनांचे. त्यांचा चेहरा करून पुढे घेतले जातात मेळावे बहुजनांचे, आणि सर केले जातात सत्तेचे गडकोट त्यांच्या जीवावर. निथरलं जातं वेठीस त्यांना त्यांच्याच मतदारसंघात. आणि धरलं जातं वेठीस त्यांनाच त्यांच्या मतदारसंघात. असताना विरोधात ते काढतात संघर्ष यात्रा. करतात हल्लाबोल या बहुजन नेत्यांच्या नेतृत्वाखाली, आणि गाजवतात निवडणुकांचे फड. सत्तेच्या चाव्या मात्र कायमच यांच्या कमरेला. तरीही आमचे नेते बांधलेले त्यांच्या दावणीला, हाती दिलं त्या तुंतुण्याला वाजवून. शेती मातीच्या माणसांसाठी अहोरात्र तळमळणारा शेतकऱ्यांचा म्होरक्या म्हणजे बाबासाहेब. शेती मातीतल्या माणसांसाठी अहोरात्र तळमळणारा शेतकऱ्यांचा म्होरक्या म्हणजे बाबासाहेब. स्त्रिया ह्या माणूस आहेत हे ओरडून सांगणारी भीमाई म्हणजे बाबासाहेब. शेती मातीच्या माणसांसाठी अहोरात्र तळमळणारा शेतकऱ्या माणूस आहेत हे ओरडून सांगणारी भीमाई म्हणजे बाबासाहेब. कामगारांच्या दुःखावर मायेची फुंकर घालणारा, कॉम्रेड म्हणजे बाबासाहेब. कार म्हणजे बाबासाहेब.
कधी कळणार आम्हाला ही तुमची रूप? कधी कळणार आम्हाला ही तुमची रूप? तुम्हीच सांगा कुणाला मनावं दलित? तुम्हीच सांगा बाबासाहेब, तुम्हीच सांगा कुणाला म्हणावं दलित? व्यवस्थेनं नाकारले ज्यांच्या जगण्याचे हक्क त्यांना म्हणावं दलित. व्यवस्थेनं नाकारले ज्यांच्या जगण्याचे हक्क त्यांना म्हणावं दलित. मग आम्ही शेतकरी सुद्धा दलितच की. मग आम्ही शेतकरी सुद्धा दलितच की. आमच्या जगण्याचे हक्क तरी कुठे राहिलेत शाबू? आमच्या जगण्याचे हक्क तरी कुठे राहिलेत शाबू? आम्ही गावातले दलित दलित ते कुसाबाहेरचे दलित. अखराचा भोग कधी टळलाय कुणाला? अखराचा भोग कधी टळलाय कुणाला? जळणं पांढरीच पोळणं अखराचं. जळणं पांढरीच पोळणं अखराचं कळलं तुम्हाला? जळणं पांढरीच पोळणं अखराचं कळलं तुम्हाला? अडरानाच्या सुखाचा मूलमंत्र उमजला तुम्हाला? अडरानाच्या सुखाचा मूळ मंत्र उमजला तुम्ही. म्हणूनच तुम्ही घननीळ उभा शिवार, दिव्य नक्षत्राचा घननीळ, दिव्य नक्षत्राचा घननीळ, दिव्य नक्षत्राचा घननीळ. धन्यवाद. बाबासाहेब, महात्मा फुले, सावित्रीबाई, येतो ना आवाज? हो हो हो. हो, येतोय. बाबासाहेब, महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांना अभिवादन. माझ्या पहिल्या कवितेचं शीर्षक आहे तुझ्या एकट्याच्याच रक्तात. तुझ्या एकट्याच्याच रक्तात जात धर्म देव पंत दिसला नाही मला. तू तुझे भक्त होण्याचे सगळे विचार नाकारलेस. तू तुझे भक्त होण्याचे सगळे विचार नाकारलेस. तरी मी गात राहिलो तुझ्याच भक्तीचे गोडवे. तरी मी गात राहिलो तुझ्याच भक्तीचे गोडवे. मग तुझ्याच विचाराचे बोट धरून चालताना लक्षात आले. मग तुझ्याच विचाराचे बोट धरून चालताना लक्षात आले. तुला भजत राहण्यापेक्षा इथल्या निसर्गानुसार जगणं म्हणजे तूच पुन्हा पुन्हा विचाराच्या बीजातून रुजून येणं. तुला म्हणतात दलितांचा मुक्तीदाता. तू जागविलास शोषितांमध्ये आत्मविश्वास आणि मिळवूनही दिलास प्रत्येकाला जगण्याचा हक्क. पण तुझी वाट एवढी सरळ की तुझ्याच वाटेवरून चालल्यावर लक्षात आलं माणसानेच करावं माणसावर की. तुझा रस्ता एवढा बिनचूक की कुठेही धोक्याची घंटा वाजली नाही. तुझा रस्ता एवढा बिनचूक की कुठेही धोक्याची घंटा वाजली नाही. तुझा विचार एवढा सोपा की आपल्या बरोबर इतरांनाही घेऊन जाता येतं. जग बदललं, माणसं बदलली. माणसांच्या वृत्ती प्रवृत्तीच्या आवर्तनात माणूस एकटा जगू लागला. तिथेही मला तूच दिसलास. सर्व अहंकार बाजूला सारून माणसाने माणसासाठीच जगावं. हा तुझा विचार रुजत राहिला समूह सोडून जगणाऱ्या माणसांमध्ये. माणूस एकटा नसतोच, तो असतो समष्टी सोबत. म्हणूनच तू सांगितलंस शिकूनच मिळावे लागतात सर्व हक्क.
शिकूनच मिळवावे लागतात सर्व हक्क. मी अखेर समूहाला साथ घातली. मी अखेर समूहाला साथ घातली आणि प्रत्येकाच्या धमन्यातील रक्त तपासत गेलो. मी अखेर समूहाला तपासत गेलो तर सर्वत्र तुझेच रक्त सापडत गेले मला. तर सर्वत्र तुझेच रक्त सापडत गेले मला. कारण कारण या जगात तुझ्या एकट्याच्याच रक्तात जात धर्म देव पंत दिसला नाही मला. पंत दिसला नाही मला. पंत दिसला नाही मला. क्या बात. मस्त, छानच. दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे पाणी. बाबासाहेबांनी चवदार तळ्याचा जो संघर्ष केला तो आपल्याला माहित आहे. तो आमच्या भूमीतला, कोकणातला आहे. भूमी आपली एकट्याची नसते, ती सर्वांची असते. आणि बाबासाहेबांनी भूमी, पाणी, माणूस हा एकच असतो, सर्वांचाच असतो हे दाखवून दिलं. कवितेचं शीर्षक आहे पाणी. मी ऐकून होतो पाण्याला नसतो रंग, नसते चवई. मी ऐकून होतो पाण्याला नसतो रंग, नसते चवही. आणि पाणी पवित्र अपवित्रही. आणि पाणी पवित्र अपवित्रही अशी नसतेच गोष्टही. तरीही पाणी असते आशा निराशा. तरी पाणी असते आशा निराशा. समूह अस्तित्वाच्या सावल्यांचे खेळ. शतके पुढे सरकणाऱ्या जीवसृष्टीची प्राणज्योत. शतके पुढे सरकणाऱ्या जीवसृष्टीची प्राणज्योत. म्हणूनच तू पाण्याला चवदार बनविलेस. आणि तहानेपेक्षाही पाणी असते जगण्याची अस्मिता. आणि तहानेपेक्षाही पाणी असते जगण्याची अस्मिता. हेही दिलेस दाखवून. म्हणूनच मला वाटत गेले ज्यांनी दिला पाण्याला आपल्याच वर्णाचा रंग. ज्यांनी दिला पाण्याला आपल्याच वर्णाचा रंग. आणि ज्यांनी पसरवली पाण्यात विषमतेची विषवल्ली. आणि ज्यांनी पसरवली पाण्यात विषमतेची विषवल्ली. त्यांच्या विरोधात तू उभा होतास. पण तुझ्याच विचाराच्या अनुकरणातून लक्षात आलं तू नव्हतास कोणाच्याच विरोधात. तू होतास फक्त माणसांच्याच बाजूने. तू किती नैसर्गिक जगत गेलास. जिथे मिळाले पशु पक्ष्यांनाही पाणी. पण ते मिळाले नाही माणसांना. या वेदनेची ठणकती नस घेऊन जगत राहिलास. जन्मोजन्मी जगण्याचा तळ खोदत राहणाऱ्या साऱ्यांनाच पाणी मिळावे म्हणून तुझा होता जीव तहानलेला. फक्त म्हणूनच तुझा नव्हता संघर्ष. जिथे पाण्यासाठी माणसामध्ये करतायत उभ्या भेदाच्या भिंती. जिथे पाण्यासाठी माणसामध्ये करतायत भेदाच्या भिंती. त्या उद्ध्वस्त करण्यासाठी तुझा होता विद्रोह. तुला पक्क माहित होतं डोक्यावर भीतीची टांगती तलवार ठेवून घोटभर पाणी पिऊन कळत नाही अर्थ पाण्याचा कुणाला. तुला पक्क माहित होतं डोक्यावर भीतीची टांगती तलवार ठेवून घोटभर पाणी पिऊन कळत नाही अर्थ पाण्याचा कुणाला. पण एक वर्ण एक जात यांना तू नाही सांगितलंस पाण्याचा अर्थ. तर तहानलेल्या साऱ्यांना तू तृप्त केलेस. पण तू थांबला नाहीस एवढ्यापर्यंत. तर
तर पाण्यासारखं शुद्ध मन जपण्याचाही दिला संदेश अवघ्या विश्वाला. हो, हो. शुद्ध मन जपण्याचाही दिला संदेश अवघ्या विश्वाला. म्हणूनच मला तुझ्याच विचाराची भीती वाटत राहते. पाणी म्हणजे शुद्ध मन, शुद्ध आचार, विचारांची प्रतिमा. तुझ्या या विचार अनुकरणातून वाढत जाण्याचा प्रयत्न करताना मी तुझ्या विचारात अडकण्याऐवजी तुझ्या प्रतिमेतच अडकलो जातोय. मला कोण अडकवतोय यात की मीच तुला नावापुरता वापर करून घेताना माझ्याच हौसेची तहान भागून घेतोय. क्या बात आहे, क्या बात आहे. पण या जगात माणूसच नाही तर जोपर्यंत आहे जीवसृष्टी तोपर्यंत तहान असणारच आहे. आणि जोपर्यंत तहान आहे तोपर्यंत या जगात तूही असणार आहेस. क्या बात आहे, मस्त, क्या बात आहे. छान. धन्यवाद. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो. उद्या त्यांचा महापरिनिर्वाण दिवस 6 डिसेंबर आहे आणि त्या पार्श्वभूमीवर नाटककार, खरं म्हणजे पहिले प्रायोगिक नाटककार ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या स्मृतीच्या निमित्तानं हा जो कार्यक्रम आहे फुले आंबेडकर अध्यासनाच्या वतीनं, आणि या कार्यक्रमासाठी आमचे मित्र डॉक्टर अनिल सपकाळ यांनी निमंत्रित केलं, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. बाबासाहेबांच्या बद्दल किती बोलावं, काय बोलावं, आता ही मोरवणकर, कविता मोरवणकर किंवा ते दुसरे जे कवी होते ते, आणि त्यांनाच अभिवादन करायचं असल्यामुळे मीही बाबासाहेबांच्या वरची एक कविता, खर तर ही प्रासंगिक अशी कविता आहे. 1935 साली रमाबाई यांचं निधन झालं. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमाबाईंच्या उशाशीच बसलेले होते आणि तो जो प्रसंग आहे त्यावेळी बाबासाहेबांच्या मनामध्ये काय घालमेल चाललेली होती त्याचं दर्शन या कवितेमधनं. हे मूळ कविता खरं म्हणजे काव्यनाट्य आहे, पानाची कादंबरीच आहे ती, आणि हवे पंख नवे या कादंबरी मधला हा अंश आहे. रामू काय चाललंय तुझं? त्या दरिद्री दिवसात आनंदानं सामोरी येताना साहेब या म्हणताना तक्रार नसायची चेहऱ्यावर, आणि आता दारिद्र्यावर मात करून सुखाचे दिवस समोर हात जोडून उभे असताना तुझ्यासाठी तू अशी अंथरुणावर खेळलेली. मला आठवते तुझी लगबग ग्रंथ वाचत असताना किंवा काही नोट्स काढत असताना. चिडायचा मी तरी तुझं सुरूच असायचं, साहेब दात घासा, साहेब तोंड धुवा, साहेब नाश्ता, साहेब चहा, आता आंघोळ करा, तुमचा ड्रेस ठेवलाय काढून, टाय आहे तिथंच, हा तुमचा रुमाल, घर कसं फुलून यायचं तुझ्या लगबगीनं. मान्य आहे सतत मीटिंग, दौरे, भाषण, मोर्चे, सतत कामात, पण आता मी कालपासून बसून तुझ्या उशाशी, तर तू रामू आपला हा सुकड्या,
हा मुकुंदा, ही लक्ष्मी, तू बोलावस काही, तू खावेस अन्नाचे 4 घास म्हणून हा तुझा भाऊ शंकर, ही तुझी बहीण गौरा, तर बोलत नाहीस कुणाशीच काही, नुसतीच बघतेस हरवल्यागत. रामू तू बोल काय, बोल लाव मला, रागाव हवं तर. एकदा तुला तुला आठवत, मी ग्रंथ वाचत असताना म्हणाले होते, साहेब तुमच्या ग्रंथाच्या पानात असं काही नाही लिहिलं का, संसारात लक्ष घालावं. तसं बोल काय. तू आम्हाला सोडून गेलीस तर काय होईल या सुकड्याचं, माझं, या घराचं. रामू कोण देईल लक्ष. दुःखानं कासावीस मन माझं, डोळ्यातून वाहणारे हे अश्रू वाहू देत, पुसू नकोस तुझ्या विकलांग हातांनी. हे अश्रू वाहणारे माझ्या डोळ्यातून बोलू इच्छितात काही रामू तुझ्याशी, जे बोलता येत नाही शब्दातून. रामू वाहू दे या अश्रूंना, होऊ दे मन मोकळं त्यांचंही. रामू, रामू, रामू. रामू गेली, रामू गेली आम्हा सगळ्यांना सोडून. अश्रूंनो, अश्रूंनो, तुम्हाला कोण थांबवणार. सारखे वाहत असतात पावसाच्या सरीगत किंवा आटल्यागत, मग वाहत राहतात आतल्या आत मनात आठवणींच्या गराड्यात. अवलंबून असतो ज्यांच्यावर असा जवळचा जीवलग, अवलंबून असतो ज्यांच्यावर असा जवळचा जीवलग, अचानक जाऊ नये आयुष्यातून. एकटे एकाकी होऊन जातो आपण. जाणारा जातो पण मागे ठेवलेल्यांना दुःखाच्या अशा खोल खाईत लोटून जातो. बाहेर पडताच येत नाही. जगराट, अंत्यविधी गेलेल्याचा नव्हे, आपलाच असतो. आपलंच असतं मरण. आपणच रचत असतो आपलं सरण. आपणच रचत असतो सरण आपलं. उरलेले दिवस कसे निपतील म्हणून, उरलेले दिवस कसे निपतील म्हणून. दुसरी एक छोटी कविता, इतिहास. पाणी रोहिणीचं, पाणी रोहिणीचं सांडणार होतं रक्त, गेलास दूर निघून झालास बुद्ध शांततेसाठी. पाणी रोहिणीचं सांडणार होतं रक्त, गेलास दूर निघून झालास बुद्ध शांततेसाठी. हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ, हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. पेटलं महाड, पेटली मनुस्मृती उभी, ही किमया पुन्हा पाण्याचीच. हिस्ट्री रिपीट इटसेल्फ, पेटलं महाड, पेटली मनुस्मृती उभी, ही किमया पुन्हा पाण्याचीच. पाणीच विझवते आग मस्तकातली. आता आता तिसऱ्यांदा झालीच पुनरावृत्ती इतिहासाची तर, आता तिसऱ्यांदा झालीच पुनरावृत्ती इतिहासाची तर याल ना धावून तुम्ही दोघं, वाचवाल ना पाणी, पाणीच विझवते आग पोटातली. आता तिसऱ्यांदा झालीच पुनरावृत्ती इतिहासाची, तर याल ना धावून तुम्ही दोघं, वाचवाल ना पाणी, पाणीच विझवते आग पोटातली, पाणीच विझवते आग पोटातली. धन्यवाद. पाणी वाह, वाह, वाह. क्या बात. पाणी विझवते आग पोटातली. आणि हेमंत गजबे यांनी आपल्या कवितेतून पाण्याचा एक संपूर्ण पटच्या पट उभा केलेला आहे. अगदी रोहिणीच्या अस्वस्थ पाण्यापासून ते आपल्याला चवदार तळ्याच्या पाण्यापर्यंत, आणि दिसेल या सगळ्या पाण्याचा एकच संदर्भ आहे, तो केवळ मानव मुक्तीचा. आणि या मानव मुक्तीच्या अनुषंगानंच हा सगळा एक अभिवादन काव्य संमेलनाचा प्रयत्न आहे. आजच्या या कविता संमेलनाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण प्रारंभ करत आहोत. या दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा कविता मोरवणकर सामाजिक जाणीवेच्या कार्यकर्त्या, एक कवयित्री, एक अभिनेत्री, आपल्याला एका कवितेत म्हणते, बलात्कार फक्त शरीराचा नाही तर विचारांचाही होतो, असं म्हणून एक संपूर्ण या विचाराकडं, या संपूर्ण व्यवस्थेकडं आपल्याला आत्मनिरीक्षण करण्याच्या भूमिकेतून पाहते. आणि ही जी आत्मटीका आहे, त्या आत्मटीकेचं प्रत्यंतर आपल्याला कविता मोरवणकर यांच्या कवितेत येतं. मी विनंती करतो, कविता मोरवणकर.
पुन्हा एकदा दुसऱ्या सत्राला आपण सुरुवात करतोय आणि दुसऱ्या सत्राला सुरुवात करण्यापूर्वी बाबासाहेबांविषयी 4 ओळी. तू दिले संविधान रूपी शस्त्र, अनम्यान झालेल्या तलवारी बिनधास्तपणे नाचू लागल्या. तू दिले संविधान रूपी शस्त्र, अनम्यान झालेल्या तलवारी बिनधास्तपणे नाचू लागल्या. जातीभेदाच्या भिंती क्षणोक्षणी खचू लागल्या. समता स्वातंत्र्याचा नाद चौफेर घुमू लागला. समता स्वातंत्र्याचा नाद चौफेर घुमू लागला आणि दगडातील देवही तुझ्या पुढे नमू लागला. म्हणूनच बाबा मी नतमस्तक होते तुझ्या समोर. म्हणूनच बाबा मी नतमस्तक होते तुझ्या समोर. तर बाबासाहेबांपुढे नतमस्तक होत असताना एक कविता सादर करते, दगड झालेल्या माणसांसाठी. दगडाला शेंदूर फासून देव बनवलेल्या दगडांनीच उभारली जातात जातीयतेची खिंडारं दगड झालेल्या माणसांसाठी. दगडाला शेंदूर फासून देव बनवलेल्या दगडांनीच उभारली जातात जातीयतेची खिंडारं दगड झालेल्या माणसांसाठी. दगड असतात निर्जीव लाचार बेवारस उकिरड्यावर पडलेल्या प्रेतांसारखे. दगड असतात निर्जीव लाचार बेवारस उकिरड्यावर पडलेल्या प्रेतांसारखे. म्हणूनच ते मांडू शकत नाहीत आपलं मत मनात नसलेल्या गोष्टींविरुद्ध. दगड कधीच गाऊ शकत नाहीत संघर्षाची गाणी. दगड कधीच गाऊ शकत नाहीत संघर्षाची गाणी. म्हणूनच त्यांना लढता येत नाही तुझ्या माझ्यासारखं अन्यायाविरुद्ध परखडपणे. दगडांना नसतो मेंदू तुझ्या माझ्यासारखा. दगडांना नसतो मेंदू तुझ्या माझ्यासारखा. म्हणूनच ठेचून टाकतात मेंदू असलेली असंख्य डोकी दगडाच्याच घावाने. दगडाला नसतं काळीच तुझ्या माझ्यासारखं. दगडाला नसतं काळीच तुझ्या माझ्यासारखं. म्हणूनच काळी चिरून जाणाऱ्या किंकाळ्या कधीच ऐकू येत नाहीत त्यांना. दगडांच्या भावनाच असतात बर्फासारख्या गोठलेल्या. दगडांच्या भावनाच असतात बर्फासारख्या गोठलेल्या. म्हणूनच ते जाणू शकत नाहीत तुझ्या माझ्या भावनांचं मोल. दगड असतातच गुलाम संस्कृतीचे. दगड असतातच गुलाम संस्कृतीचे. म्हणूनच ते तोडू शकत नाहीत तुझ्या माझ्या गुलामीच्या शृंखला धर्माच्या पिंजऱ्यात राहून. दगड असतातच गुलाम संस्कृतीचे. म्हणूनच ते तोडू शकत नाहीत तुझ्या माझ्या गुलामीच्या शृंखला धर्माच्या पिंजऱ्यात राहून. दगडांना सवय झालेली असते घाव सोसण्याची अन देण्याचीही. दगडांना सवय झालेली असते घाव सोसण्याची अन देण्याचीही. कारण त्यांची मन मागेच मारून टाकली आहेत म्हणूने. दगडांना सवय झालेली असते घाव सोसण्याची अन देण्याचीही. कारण त्यांची मन मागेच मारून टाकली आहेत म्हणूने. म्हणूनच आता आपणच ठरवायचं दगड व्हायचं की माणूस. म्हणूनच आता आपणच ठरवायचं दगड व्हायचं की माणूस. तर पुढची कविता मी आपल्या समोर सादर करते. खरं तर बाबासाहेबांचं एक गाणं मला घ्यायचं होतं, पण एक स्त्रीवादी कविता ही आपल्या समोर एक सादर करते आणि शक्य असेल तर एक छोटस गाणं आहे ते सादर करेन आपल्या समोर. कवितेचं नाव आहे नको श्वासात गोंधळू. नको श्वासात गोंधळू. म्हणजे एक चळवळीतली स्त्री आहे, ती कशा प्रकारे आपल्या भावना आहेत त्या व्यक्त करते. नको श्वासात गोंधळू तुझ्या श्वासाची तू नक्षी. नको श्वासात गोंधळू तुझ्या श्वासाची तू नक्षी. बघ उडून जातील माझ्या निर्धाराचे पक्षी. देहातून पाझरेल तुझ्या मिठीचाच झरा. देहातून पाझरेल तुझ्या मिठीचाच झरा. गुलामीचा हा सोहळा कसा करू मी साजरा. कसा करू मी साजरा. परंपरेचे पैंजण नको बांधू माझ्या पायी. परंपरेचे पैंजण नको बांधू माझ्या पायी. उंबऱ्याला ओलांडाया माझी चाललेय घाई. माझी चाललेय घाई. कधीचाच तुटलाय माझ्या हातातला चुडा. कधीचाच तुटलाय माझ्या हातातला चुडा. कोमेजून अंगणात गेला मोगऱ्याचा सडा. कोमेजून अंगणात गेला मोगऱ्याचा सडा. नको पांघराया लावू तुझ्या आठवांची झुल. नको पांघराया लावू तुझ्या आठवांची झुल. नको वेचायाला लावू तुझ्या आसवांची डुल. नको वेचायाला लावू
तुझ्या आसवांची डुल, माझी भूक भाकरीची तुझा चंद्र तुला मिळो, माझी भूक भाकरीची तुझा चंद्र तुला मिळो, माझ्या मनातलं थोडं तुझ्या मनालाही कळो. मला होऊ दे रे रीती कर सैल जरा मिठी, मला होऊ दे रे रीती कर सैल जरा मिठी, सांज उजळून आली फक्त फक्त माझ्यासाठी, सांज उजळून आली फक्त फक्त माझ्यासाठी, सांज उजळून आली फक्त फक्त माझ्यासाठी. वाह, क्या बात आहे. तर एक दादा, एक शेवटचं फक्त बाबासाहेबांचं गाणं घेऊ का? होय 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 होय. चालेल का? खूप जुनं गाणं लिहून ठेवलं होतं मी, पण ते आता पहिल्यांदा आपल्या समोर सादर करते. घेऊनी आधी पहाते शोधते भीमाला, घेऊनी आधी पहाते शोधते भीमाला, पुतळ्यात भीम नाही सांगते जगाला, घेऊनी आधी पहाते. कष्ट करी हातामध्ये भीम माझा राहतो, स्वयंदीप प्रकाशाची वाट भीम दावतो, कष्ट करी हातामध्ये भीम माझा राहतो, स्वयंदीप प्रकाशाची वाट भीम दावतो, असे कर्म असे कृत्य भावते भीमाला, असे कर्म असे कृत्य भावते भीमाला, पुतळ्यात भीम नाही सांगते जगाला, घेऊनी आधी पहाते. भीम तुझ्या विचारात, भीम तुझ्या चारात, भीम सदा नांदतो या बुद्ध धम्म प्रचारात, भीम तुझ्या विचारात, भीम तुझ्या चारात, भीम सदा नांदतो या बुद्ध धम्म प्रचारात, इथे खरे भीम सैनिक भेटती भीमाला, इथे खरे भीम सैनिक भेटती भीमाला, पुतळ्यात भीम नाही सांगते जगाला, घेऊनी आधी पहाते शोधते भीमाला, घेऊनी आधी पहाते शोधते भीमाला, पुतळ्यात भीम नाही सांगते जगाला, सांगते जगाला, सांगते जगाला. धन्यवाद. धन्यवाद कविता मोरोणकर. पुतळ्यात भीम नाही सांगते जगाला, असं आपण नेमक्या पद्धतीनं एक विधान केलेलं आहे. कवितेतून विधान हे अतिशय महत्वाचं आहे. आणि तुम्ही अगोदरच्या स्त्रीवादी कवितेमध्ये आपण असं म्हणालात, माझी भूक भाकरीची तुझा चंद्र तुला मिळो. एक ही जी व्यापकता आहे, ही व्यापकता तुमच्या कवितेमध्ये आहे. आणि त्या कवितेच्या अशा आशयाच्या विस्ताराच्या बरोबरच तुमच्या कवितेचा जो रचनाबंध आहे, तो रचनाबंधही आपल्याला फुलत जाताना दिसतो. पुतळ्यात बाबासाहेबांना बंद करू नये हे सातत्यानं वेगवेगळे कवी आपापल्या पातळीवरती म्हणतच आहे. याच पार्श्वभूमीवरती चंद्रशेखर मलकमपट्टेंची एक कविता आहे आणि ती विचारांच्या अनुषंगानं जाणारी. त्याचं म्हणतात, बाबासाहेब तुम्ही आमचे द्रष्टे पुरुष, काय वाढून ठेवलंय आमच्या पुढ्या ते आधीच सांगून ठेवणारे युगपुरुष आहात तुम्ही, ज्याचा कुणीच नाही वाली त्याचा विचार आधी केला तुम्ही. म्हणजे एक पहा की ज्या पद्धतीनं त्यांची रचना येते, त्या रचनेमध्ये आपल्याला एका संपूर्ण जगाचं नायकत्व, मुक्तिगाथेचे नायक किंवा ते महानायक आहेत अशा प्रकारची भूमिका आपल्याला चंद्रशेखर मलकमपट्टे
त्यांच्या कवितेमध्ये येते. मी चंद्रशेखर मलकमपट्टे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं काव्य सादरीकरण करावं. चंद्रशेखर मलकमपट्टे. धन्यवाद सर. त्याच भूमिपुत्रांचे बाबासाहेब या कविता संग्रहातला तिसरा वेचा मी आपल्या समोर ठेवतोय. महामानवा, महामानवा तुम्हीच म्हणाला होता, शेतकऱ्यांनो शिस्तीने व संघटितपणे लढा. महामानवा तुम्हीच म्हणाला होता, शेतकऱ्यांनो शिस्तीने व संघटितपणे लढा. जाती पंथाला बाजूला ठेवून. नाही म्हणायला आम्ही लढलो सुद्धा, नाही म्हणायला आम्ही लढलो सुद्धा. स्वातंत्र्यानंतरच्या स्वातंत्र्याची लढाई, स्वातंत्र्यानंतरच्या स्वातंत्र्याची लढाई ती. आम्ही झालो शिलेदार, छाताडावर रक्तवर्णी बिल्ले मिरवीत. आम्ही निघालो इदन्न मम म्हणत, इडा पिडा जाओ. आम्ही निघालो इदन्न मम म्हणत, कंगाल नेतृत्वाच्या पाठीमागे. आम्ही निघालो इदन्न मम म्हणत, कंगाल नेतृत्वाच्या पाठीमागे. इडा पिडा जाओ, बळीच राज्य येवो. हरवून गेलो या घोषणेत, हरवून गेलो या घोषणेत. पंच प्राणांसारखं पुजलं ज्यांना, त्यांच्याच पाठीत खुपसला यांनी खंजीर. पंच प्राणांसारखं पुजलं ज्यांना, त्यांच्याच भाषा. कुणी दलाल घड्याळी हाताचा, कुणी दलाल घड्याळी हाताचा, तर कुणी कमळ बाणांचा. तरीही त्यांच्या उच्चारलेल्या एका शब्दावर, तरीही त्यांच्या उच्चारलेल्या एका शब्दावर उपाशी पोटानं करत राहिलो आम्ही रास्ता रोको, जेल भरो. पडून आडवं रेल्वेच्या रुळावर, पडून आडवं रेल्वेच्या रुळावर जीव लावला पणाला. किती आमच्यातल्या आया बहिणी रणक्या झाल्या, किती आमच्यातल्या आया बहिणी रणक्या झाल्या. तरीही आम्ही रडत राहिलो, तरीही आम्ही लढत राहिलो. ते मात्र सूत जुळवीत गेले सत्ताधाऱ्यांसोबत, ते मात्र सूत जुळवीत गेले सत्ताधाऱ्यांसोबत. आमदारकीच्या उष्ट्या पत्रावळीसाठी संघटनेचे इमान विकणारे, आमदारकीच्या उष्ट्या पत्रावळीसाठी संघटनेचं इमान विकणारे दिल्ली मुंबईत बसून करतात मंत्र्या संत्र्यांची चमचेगिरी. कधी आले गावावर चुकून, कधी आले गावावर चुकून, तर चौकात भरवतात जात पंचायती. पण तरीही राजी नाहीत काढायला छाताडावरचा रक्तवर्णी बिल्ला. पण तरीही राजी नाहीत काढायला छाताडावरचा रक्तरंजित बिल्ला, रक्तवर्णी बिल्ला. बाबासाहेब दौरे तुम्हीही काढले होते, बाबासाहेब दौरे तुम्हीही काढले होते. देवरुख अरवली दापोलीच्या परिसरात, देवरुख अरवली दापोलीचे ढवळून काढले होते तुम्ही जनमानस, अख्ख्या कोकणचं लोकमानस. साचलेल्या पैशावर मुजोरी दाखविणाऱ्या धनवंताला अद्दल घडविण्यासाठी, साचलेल्या पैशावर मुजोरी दाखविणाऱ्या धनवंताला अद्दल घडविण्यासाठी घडीचीही उसंत न घेता, साचलेल्या पैशावर मुजोरी दाखविणाऱ्या धनवंतांना अद्दल घडविण्यासाठी घडीचीही उसंत न घेता वाऱ्याच्या वेगाने धावत होता भीमराव रामजी आंबेडकर नावाचा बुद्धिवंत. न्यायाने व सनदशीर मार्गाने लढण्याचा भीममंत्र दिला तुम्ही, न्यायाने व सनदशीर मार्गाने लढण्याचा भीममंत्र दिला तुम्ही. अन्य कुठल्याही मार्गाने यशस्वी होणार नाही आमचा लढा, हे जाणलं होतं तुम्ही. अन्य कुठल्याही मार्गाने यशस्वी होणार नाही आमचा लढा, हे जाणलं होतं तुम्ही. आयुष्याची इतकी वर्ष व्यापणारी, क्षणाक्षणाला कृतार्थ करणारी लोकव्यापी चळवळ, आयुष्यातले इतके वर्ष व्यापणारी, क्षणाक्षणाला कृतार्थ करणारी लोकव्यापी चळवळ. आम्हाला वाटायचा अभिमान तिचे शिलेदार म्हणून घेण्यात, आम्हाला वाटायचा अभिमान तिचे शिलेदार म्हणून घेण्यात. मात्र ती चळवळच, मात्र ती शेतकऱ्यांची चळवळच मिरवतीये आता कपाळावर दुहीचा शाप. गटागटात विभागल्या आम्हाला ऊब देणाऱ्या चुली, गटागटात विभागल्या आम्हाला ऊब देणाऱ्या चुली.
कुठल्या चुलीच्या भरोशानं गोळा करावा आता आम्ही संघर्षाचा जळण फांडा. कुठल्या चुलीच्या भरोशानं गोळा करावा आम्ही आता संघर्षाचा जळण फांडा. बाबासाहेब रक्त सांडणाऱ्यांच्याच माथी का लिहिले जातात असे पराभव. बाबासाहेब रक्त सांडणाऱ्यांच्याच माथी का लिहिले जातात असे पराभव. इतिहास हा जेत्यांचा असतो. इतिहास हा जेत्यांचा असतो म्हणूनच का हिरावून घेतली जातात आमची कवच कुंडल. इतिहास हा जेत्यांचा असतो म्हणूनच का हिरावून घेतली जातात आमची कवच कुंडल. का ठरतो पुन्हा पुन्हा आम्हीच कुरुक्षेत्रावरले सूतपुत्र. का ठरतो पुन्हा पुन्हाच आम्ही कुरुक्षेत्रावरचे सूतपुत्र. का गिळावं भुईनच आमच्या गतीचं चाक. का गिळावं भुईनच आमच्या गतीचं चाक. वाटलं नव्हतं कधीच इतकं महागात पडेल. वाटलं नव्हतं कधीच इतकं महागात पडेल. बापानं केलेलं 3 पावलांचं दान. वाटलं नव्हतं कधीच इतकं महागात पडेल. बापानं केलेलं 3 पावलांचं दान. इडापिडा अति झाली. इडापिडा अति झाली. बळीराजाची माती झाली. बळीराजाची माती झाली. बळीराजाची माती झाली. उद्या बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन आहे. त्या महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून ही बाबासाहेब जेव्हा शय्येवर होते तेव्हा इथल्या या भूमीतल्या सामान्य शेतकऱ्याला काय वाटत होतं या कल्पनेनं लिहिलेली ही कविता आपल्या समोर मी सादर करतोय. ही शेवटची कविता आपल्या समोर ठेवतोय. या कवितेनंतर मी थांबेल. ही कविता शेवट जेव्हा बाबासाहेब 6 डिसेंबर 1956 ला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं त्या क्षणाला बाबासाहेबांना शेतकऱ्यांची जी चिंता वाटत होती, त्या भूमिपुत्रांची जी चिंता वाटत होती ती चिंता या कवितेमध्ये होती. बाबासाहेब किती जणांना अंगावर घेतलं तुम्ही. बाबासाहेब किती जणांना अंगावर घेतलं तुम्ही. किती जणांशी झुंजलात तुम्ही. एकट्याच्या बळावर निर्मिलत. एकट्याच्या बळावर निर्मिलत गुलामीला नाकारणारं प्रचंड मोठं साम्राज्य. एकट्याच्या बळावर निर्मिलत गुलामीला नाकारणारं प्रचंड मोठं साम्राज्य. ज्यांच्या उभ्या आयुष्याला फुटलं होतं गुंजाड. ज्यांच्या उभ्या आयुष्याला फुटलं होतं गुंजाड त्यांना शिकवली परीट घडीची भाषा. शिव्या शापाचा वर्षाव करणारे विरोधक तर होतेच. शिव्या शापाचा वर्षाव करणारे विरोधक तर होतेच. पण स्वार्थासाठी गंडवणारेही कमी नव्हते तुमच्या अवतीभोवती. पण स्वार्थासाठी गंडवणारेही कमी नव्हते तुमच्या अवतीभोवती. बाबासाहेब जीवित कार्य पूर्ण करून शकल्याची खंत होती तुम्हाला. बाबासाहेब जीवन कार्य पूर्ण न करू शकल्याची खंत होती तुम्हाला. शरीराचं पांगळेपण पोखरत गेलं तुमच्या पहाडी देहाला. शरीराचं पांगळेपण पोखरत गेलं तुमच्या पहाडी देहाला. बाजवर आडवं पडल्यावर ही चालूच होतं. बाजवर आडवं पडल्यावर ही चालूच होतं. भीमराव रामजी आंबेडकर नावाच्या वादळाचं बंड. न्याय स्वातंत्र्याच्या लढ्याचा ज्या मुठभरांनी घेतला फायदा. न्याय स्वातंत्र्याच्या लढ्याचा ज्या मुठभरांनी घेतला फायदा तेच उभे राहिले शोषकांच्या पंक्तीत. तेच जाऊन उभे राहिले शोषकांच्या पंक्तीत. अंगावर धावून येणारे असतात ओळखायला सोपे. अंगावर धावून येणारे असतात ओळखायला सोपे. उशिरा आले मात्र अंगा खांद्यावर खेळून विचार संपविणारे उशिरा लक्षात आले तुमच्या. इतक्या वर्षानंतरही ते वावरत आहेत आंबेडकरी काफिल्यात. इतक्या वर्षानंतरही ते वावरत आहेत आंबेडकरी काफिल्यात. महापुरुषांचा सर्वात मोठा पराभव होत असतो त्यांच्या समर्थकाकडून. महापुरुषांचा सर्वात मोठा पराभव होत असतो त्यांच्या समर्थकाकडून. अशा सर्वात मोठ्या पराभवाचे धनी ठरलात तुम्ही. भीमा तुझ्या मताचे 5 लोक असते तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते. भीमा तुझ्या मताचे 5 लोक असते तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते. धुंडाळतोय आम्ही त्या 5 एकाला एकही सापडला नाही अजून.
गालावरून ओघळलं पाणी. आवाज येतोय ना माझा? होय 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 होय. येतोय. गालावरून ओघळलं तुमच्या डोळ्यातलं पाणी. गालावरून ओघळलं तुमच्या डोळ्यातलं पाणी. बाबासाहेब तुम्ही रडलात. बाबासाहेब तुम्ही रडलात. महापुरुषांच्या डोळ्यातलं पाणी पाहायची सवय नाही आम्हाला. महापुरुषांच्या डोळ्यातलं पाणी पाहायची सवय नाही आम्हाला. आता फुटावा रोहिणीचा बांध. आता फुटावा रोहिणीचा बांध आणि पाणी शिरावं कपिलवस्तूच्या नगरीत. आता फुटावा रोहिणीचा बांध आणि पाणी शिरावं कपिलवस्तूच्या नगरीत. तेव्हा बुडून जावेत राजा सिद्धार्थाच्या महालाचे दिवे. तसं वाहिलं तुमच्या डोळ्यातलं पाणी. तसं वाहिलं तुमच्या डोळ्यातलं पाणी. पाझरलं कळीकाळाच्या डोळ्यात आणि बुडून गेले सारे तुफानातले दिवे. आणि बुडून गेले सारे तुफानातले दिवे. कुठल्या दुःखानं काजळली त्या दिव्यांची तेलवात. कुठल्या दुःखानं काजळली त्या दिव्यांची तेलवात. विशाल मनाचं दुःखही विशाल. विशाल मनाचं दुःखही विशाल. ते कधी कळणार आम्हाला? विशाल मनाचं दुःखही विशाल. ते कधी कळणार आम्हाला? ते कळलं आभाळाच्या निळाईला. ते कळलं आभाळाच्या निळाईला. शिकलेल्या पोरांनी धोका दिला तुम्हाला. शिकलेल्या पोरांनी धोका दिला तुम्हाला. फांदीवर जन्मलेल्या पाखरानच बेईमान व्हावं झाडाला. फांदीवर जन्मलेल्या पाखरानच बेईमान व्हावं झाडाला. असं बेईमान होणं चालू आहे. असं बेईमान होणं चालू आहे. शेतकऱ्यांच्या घराघरामधून गावागावांमधून शिकून सवरून मोठ्या पगारावर जाऊन बसणाऱ्या, शिकून सवरून मोठ्या पगारावर जाऊन बसणाऱ्या पोटच्या पोरांनीच दिला अख्ख्या गावकीला धोका. बाबासाहेब तुम्ही आमच्यासाठी आभाळ. बाबासाहेब तुम्ही आमच्यासाठी आभाळ. आमच्या मातीला ऋणाईत करणारे. बाबासाहेब तुम्ही आमच्यासाठी आभाळ. आमच्या मातीला ऋणाईत करणारे. तुमच्या रूपानं रडले. तुमच्या रूपानं रडले त्या दिवशी आभाळाचे डोळे. तुमच्या रूपानं रडले त्या दिवशी आभाळाचे डोळे. हजारो खेड्यातल्या लाखो अडाण्यांसाठी. हजारो खेड्यातल्या लाखो अडाण्यांसाठी रडलात तुम्ही आमच्या हालापेष्टा सराव्यात. रडलात तुम्ही आमच्या हालापेष्टा सराव्यात. म्हणून तुमच्या थकल्या नेत्रात यावी जान. तुमच्या थकल्या नेत्रात यावी जान. म्हणून आलम दुनिया. तुमच्या थकल्या नेत्रात यावी जान. म्हणून आलम दुनिया मागत होती बोधिसत्वाला धम्मदान. म्हणून आलम दुनिया मागत होती बोधिसत्वाला धम्मदान. पण तुम्ही तर निघाला होता. पण तुम्ही तर निघाला होतात स्वतःची जीवन यात्रा संपवून आमच्या हर एक समस्येवर तोडगा सांगणारा राजगृहाचा प्रवासी निघाला होता. आमच्या हर एक समस्येवर तोडगा सांगणारा राजगृहाचा प्रवासी निघाला होता. देहाच्या बोधिवृक्षाला सोबत घेऊन निघाला होता. अष्टांग मार्गाची सावली मागे सोडून निघाला. अष्टांग मार्गाची सावली मागे सोडून. कंठाशी आला प्राण चैत्यभूमी हळवी होताना. कंठाशी आला प्राण चैत्यभूमी हळवी होताना. किती कोस दूर इथून बुद्ध गया तुमच्या जाण्याने स्तब्ध झालेली. किती कोस दूर इथून बुद्ध गया तुमच्या जाण्याने स्तब्ध झालेली. गहिवरल्या आभाळातून, गहिवरल्या आभाळातून उलल्या मातीच्या खोल खोल उरातून, गहिवरल्या आभाळातून उलल्या मातीच्या खोल खोल उरातून बाहेर पडत होते गंभीर मंत्रघोष. संघम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी. धन्यवाद चंद्रशेखर. बाबासाहेब तुम्ही आमच्यासाठी आभाळ होता. आमच्या मातीला ऋणाईत करणार. तुमच्या रूपाने रडले त्या दिवशी आभाळाचे डोळे. हजारो खेड्यातल्या लाखो अडाण्यांसाठी असं आपण म्हणालात आणि वेगळ्या पद्धतीनं आपण आपलं अभिवादन केलं. या अडाणांच्या संदर्भातच एक अजय कांडर यांची कविता आहे. अजय कांडर असं म्हणतात की ज्यांनी एकही नाही लिहिला शब्द, ज्यांनी एकही नाही लिहिला शब्द त्या मौखिक परंपरेचे संचित जपणारे, असे ते वाटतं. पुढे म्हणतात
त्यांना आपण अडाणी म्हटले कारण ते तळातील होते. त्यांना आपण अडाणी म्हटले कारण ते तळातील होते. अजय कांडर यांची कविता या सगळ्याच बदलत्या शिकण्याच्या पार्श्वभूमीवरती, ज्ञानाच्या पार्श्वभूमीवरती आपल्या समोर येते. अजय कांडर. माझा आवाज येतो ना? हो हो. येतोय. बरं. मला माझा चेहरा दिसत नाही त्यामुळे कळत नाही काय. नाही नाही अजय, माझा सुद्धा मला दिसत नाही, तो इतरांनाही दिसत नाही. मला कॅमेरा बंद झालाय. क्लिक कर. केलंय मी. क्लिक करून सुद्धा शीर्षक आहे, हा. जिथे जिथे बाईचा सन्मान तिथे तिथे बुद्ध भेटतो. क्या बात. जिथे जिथे बाईचा सन्मान तिथे तिथे बुद्ध भेटतो. आजी म्हणायची, ज्या घरात बाईचा सन्मान राखला जाईल ते घर आपलं समजावं. वा. आजी म्हणायची, ज्या घरात बाईचा सन्मान राखला जाईल ते घर आपलं समजावं, आणि जो महापुरुष बाईला स्वातंत्र्य देण्यासाठी झटेल, आणि जो महापुरुष बाईला स्वातंत्र्य देण्यासाठी झटेल तो समजावा साऱ्या समाजाचा, तो समजावा साऱ्या समाजाचा. गुड. तिला तरी कुठे माहित होतं, तिला तरी कुठे माहित होतं ती तुझ्याच विषयी बोलत होती. तिला तरी कुठे माहित होतं ती तुझ्याच विषयी बोलत होती. वर्षानुवर्ष म्हणून, वर्षानुवर्ष म्हणून आजीने उभारला गावाविरुद्ध लढा. आजीने उभारला गावाविरुद्ध लढा बाईच्या सन्मानासाठी, बाईच्या सन्मानासाठी. आणि म्हणाली ती बाई काय आणि दलित पद दलित काय, आणि बाई काय दलित पद दलित काय, सारखेच असतात, सारखेच असतात. दोघांनाही आयुष्यभर दुबळे समजले जातात, दोघांनाही आयुष्यभर दुबळे समजले जातात. तेव्हा आजी पुन्हा समजवायची, तेव्हा आजी पुन्हा समजवायची, म्हणायची दलित कधीच दुबळा नसतो. आजी पुन्हा समजवायची, दलित कधीच दुबळा नसतो. तोच या भूमीचा राखणदार मूळ मालक, तोच या भूमीचा राखणदार मूळ मालक. बाई तर त्याच भूमीची संस्कृती, बाई तर त्याच भूमीची संस्कृती. आपल्या संस्कृतीची परंपरा, आपल्या संस्कृतीची परंपरा आपल्याला नीट तपासता आली नाही, आपल्याला नीट तपासता आली नाही. मग आपलं अस्तित्व अधोरेखित करणाऱ्या परंपरेलाही, मग आपलं अस्तित्वच अधोरेखित करणाऱ्या परंपरेलाही आम्ही शिव्या घालत राहिलो, आम्ही शिव्या घालत राहिलो. परंपरा वाईट असते अशा छोट्या मानसिकतेत जगत राहिलो. म्हणूनच खऱ्या भूमिपुत्र गौतम बुद्धालाही, म्हणूनच खऱ्या भूमिपुत्र गौतम बुद्धालाही आपण आपल्या कृतीतून आपला कधी मानलाच नाही, आपला कधी मानलाच नाही. फक्त तोंडात नाव घेत राहिलो त्याचे, फक्त तोंडात नाव घेत राहिलो त्याचे. आम्ही त्याचे पाईक आहोत म्हणत, आम्ही त्याचे पाईक आहोत म्हणत. पण जिथे जिथे बाईचा सन्मान तिथे तिथे बुद्ध भेटतो, पण जिथे जिथे बाईचा सन्मान तिथे तिथे बुद्ध भेटतो. जो सन्मान सामान्य असतो तोच क्रांती करतो, जो सामान्य असतो तोच क्रांती करतो. हे तुझेच विचार विश्व, हे तुझेच विचार विश्व आजीच्या रक्तातून वाहत आले माझ्यापर्यंत, आजीच्या रक्तातून वाहत आले माझ्यापर्यंत. म्हणूनच की काय आता बुद्ध अधिक प्रिय म्हणत, आता बुद्ध अधिक प्रिय म्हणत. बाईचंच काळीज लाभो मला, बाईचंच काळीज लाभो मला, अशी प्रार्थना करत राहिलो आजवर, अशी प्रार्थना करत राहिलो आजवर. तू बाईला दिलेस स्वातंत्र्य, तू बाईला दिलेस स्वातंत्र्य, आणि बघितलेस बाईच्या संसाराचे हित, आणि बघितलेस बाईच्या संसाराचे हित. तू इथेच तर वेगळा ठरतोस, तू इथेच तर वेगळा ठरतोस. बाईच्या सुखाच्या शोधाचा, बाईच्या सुखाच्या शोधाचा, तिच्या पारतंत्र्याला परतून लावणारा, तिच्या पारतंत्र्याला परतवून लावणारा समग्र बाईपणाच्या अस्तित्वाचा पाठीराखा, समग्र बाईपणाच्या अस्तित्वाचा पाठीराखा. म्हणून तर तू पती पत्नीच्या संसाराचे कल्याण व्हावे ही जपलीस आस्था मनात, ही जपलीस आस्था मनात. आणि बाई विरोधी धर्म परंपरेचं
उत्खनन करून नव्या आत्मविश्वासाने फेकून द्यायला लावलीस बाईला तिचं अस्तित्व संपून टाकणार परंपरेचं जोकड आणि उपस्थित केला तिच्या समोर धर्मचिकित्सेचा प्रश्न धर्म माणसांसाठी की माणूस धर्मासाठी क्या बात आहे, क्या बात आहे. धन्यवाद. धर्म माणसांसाठी की माणूस धर्मासाठी असं अजय कांडर आपल्या कवितेमध्ये म्हणतात आणि पुढे असं म्हणतात की बाईचंच काळीज लाभो मला. ते अतिशय महत्वाचं आहे की बाईचं काळीज लाभणं म्हणजे सहसंवेदना केवळ स्वीकाराच्या नाही तर ते बाई पण सुद्धा आपल्याला लाभणं हाही त्यातला एक अतिशय महत्वाचा भाग आहे की जो आपल्याला संवेदांच्या, भावनांच्या, विचारांच्या, अनुभूतीच्या पातळीवरचा आपल्याला आहे असं दिसेल. या कवी संमेलनाचे आजचे शेवटचे कवी प्रेमानंद गजवी. या प्रेमानंद गजवी यांच्या नाटकांच्या मध्ये तुम्हाला अनेक असे संवाद दिसतील की जे कवितामय आहेत किंवा काव्य शैलीमध्ये आहेत. आणि ते केवळ काव्य शैलीतले आहेत असं नाही तर आपल्याला त्या कविताच आहेत असं वाटतं. त्यांनी मगाशी हवे पंख नव्हेच उदाहरण दिलं की याच्यामध्ये नाटकच किंवा कादंबरीच कविता आहे तसं नाटकच कविता आहे असं. आणि हा तपशील त्यांच्या अगदी घोटभर पाणी या पहिल्या एकांकीपासून येतो तो आपल्याला पुढे कायम समजतो. आणि म्हणून मराठीतला एक मोठा जाणता नाटककार त्याला शैलीचं, नाट्यतंत्राचं आणि काव्याचं अतिशय चांगलं भान आहे. त्या प्रेमानंद गजवींना मी त्यांच्या पुढच्या कविता सादर करण्याची विनंती करतो. 2-3 छोट्या कविता मी बरेचदा लिहितो पण मी कवी आहे की नाही मला माहित नाही. लिहित असतो, कोणी कवी म्हणतात, कोणी कादंबरीकार म्हणतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःला व्यक्त करणं. मी खूप रडतो रोज आतल्या आत दुःख वेदनेनं, पण अश्रू येत नाही पापणीतून बाहेर, सुकून जातात. मी खूप रडतो रोज आतल्या आत दुःख वेदनेनं, पण अश्रू येत नाही पापणीतून बाहेर, सुकून जातात. पापणीतल्या पापणीत ही एक वेगळीच वेदना. पापणी झाली समुद्र अथांग रडून रडून. पापणी झाली समुद्र अथांग रडून रडून आणि लोक म्हणतात रडता येत नाही. पापणी झाली समुद्र अथांग रडून रडून तरी लोक म्हणतात रडता येत नाही. पापणी बंद समुद्र लाटा उसळतायत अंगभर आणि अश्रू थेंब सुकलेला. पापणी बंद समुद्र लाटा उसळत आहेत अंगभर आणि अश्रू थेंब सुकलेला माझ्यासाठी. हे पापणी रडबये, हे पापणी रडबये, सुकलेला समुद्र जप बये. हे पापणी रडबये, सुकलेला समुद्र जप बये, सुकलेला समुद्र जप बये. क्या बात. दुसरी एक मेंदू. किती छान हा अंधार, किती छान हा अंधार कुणी लावली पणती. किती छान हा अंधार कुणी लावली पणती. जग अंधारीच बरे इथे नागडे वसती. नवी शान नवे वारे सुसाटला वेग जरी. नवी शान नवे वारे सुसाटला वेग जरी. झेपते का मुरदाडा मनी कासव भरारी. कथा ठीक कासवाची, कथा ठीक कासवाची अंती कासव जिंकला.
कथा ठीक कासवाची अंती कासव जिंकला पैज शशासी बुलेटी. कथा ठीक कासवाची अंती कासव जिंकला पैज शशासी बुलेटी. कुंथी मनात संपला. जुन्या लागली वाळवी. जुन्या लागली वाळवी मंद बुद्धी हे फकीर. नवा शोध नवी झेप जुनी मोडली लकीर. हो. अणुबॉम्ब जिथे आहे वेग बाणाचा तू जाण. अणुबॉम्ब जिथे आहे वेग बाणाचा तू जाण. गोलाकार फिरू जाता फुका फुकी जाई प्राण. काळ सांगून दमला जगू नये झापडून. काळ सांगून दमला जगू नये झापडून. जागले का आता तरी बघ मेंदू वापरून. जागले का आता तरी बघ मेंदू वापरून. वा. तिसरी निरंगी. पाऊस भरून आलेला असताना आकाशी उमटलेली सप्तरंगी कमानी उधळण विलोभनीय नयन सुखद. पाऊस भरून आलेला असताना आकाशी उमटलेली सप्तरंगी कमानी उधळण विलोभनीय नयन सुखद. रंग. रंगांच्या करामतीकार छटा विलक्षण प्रेम आहे माझं रंगांवर. रंगांच्या करामतीकार छटा विलक्षण प्रेम आहे माझं रंगांवर जीवा इतकंच. पण रंगबाजांनी रंगांना आणून बसवले बाजारात. रंडीखाना केला रंगांचा. पण रंगबाजांनी रंगांना आणून बसवले बाजारात. रंडीखाना केला रंगांचा. जो तो करतोय शुकशुक रंगांना. जो तो करतोय शुकशुक रंगांना. माझाच रंग खरा रंडीबाज. जो तो करतोय शुकशुक रंगांना. माझाच रंग खरा रंडीबाज. नका रे नका. आता रंगांनी सगळे रंग टाकून द्यावेत. आता रंगांनी सगळे रंग टाकून द्यावेत नि व्हावं निरंगी. आता रंगांनी सगळे रंग टाकून द्यावेत नि व्हावं निरंगी. रंगांच्या इब्रतीसाठी. व्हावं निरंगी रंगांच्या इब्रतीसाठी. हो. एक शेवटचा करार. बिनधास्त विकावी अशी. बिनधास्त विकावी अशी वस्तू दमदार आहे. दाखवा ती चोरून गरिबीशी करार आहे. क्या बात है, क्या बात है. बिनधास्त विकावी अशी वस्तू दमदार आहे. दाखवा ती चोरून गरिबीशी करार आहे. ठेवा रस्त्यात उघडी. ठेवा रस्त्यात उघडी किंवा कशीही नाही कुणी. गरिबीचे गुण गाता थकतच नाही कुणी. जीवा पल्याड जपती इतिहास पाणोपाणी. म्हणा गरिबी हटाव. म्हणा गरीब बोंब अच्छे दिन. तिला नाचवा कशी वेशगत तिचे वाटीकरण. राहणार भार वाहत ही धरणी. दूध मागता लेकरू माय पाजे पीठ पाणी. दूध मागता लेकरू माय पाजे पीठ पाणी. दारिद्र्याची रडकथा छळ पाणी व्यासवान. क्या बात है. ही संस्कृती किरटी शर्मिंदा होत नाही. अशी संस्कृती किरटी शर्मिंदी होत नाही. प्रगतीच्या वाटेवर गळा आवळत राही. प्रगतीच्या वाटेवर गळा आवरत राही. धन्यवाद. धन्यवाद प्रेमानंद गजवी सर. खर तर सगळे कवी यांनी खूप त्यांच्या चांगल्या रचना सादर केलेल्या आहेत. तिथं अनेक श्रोत्यांमध्ये सुद्धा कवी आहेत, मला कल्पना आहे. म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या
स्वरूपाच्या कविता लेखन केलेल्या आहे. उर्मिलाताई पवार आहेत, मृदुला वाघमारे आहेत, सुधाकर लहू पचांग आहेत, विधन नाभा आहे, शीतल पावसकर आहेत किंवा अनेकांनी, अश्विनी तोरणे आहेत. कवितेचे अभ्यासक आणि कवी त्या खरं तर दोहोचा हा एक चांगला एक मंच तयार झालेला आहे. आजच्या या सगळ्या काव्य संमेलनामध्ये सहभागी झालेल्या कवींमध्ये कविता मोरवणकर, चंद्रशेखर मलकमपट्टे, अजय कांडर, प्रेमानंद गजवी यांच्या आपण कविता ऐकलेल्या आहेत. आणि मला आनंद आहे की या कवींनी त्यांना त्यांच्या कवितांमधून एक योग्य न्याय दिलेला आहे आणि त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. या प्रसंगी आपण सगळे इथं उपस्थित आहात त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो, धन्यवाद देतो.